नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीचा इतिहासमधील पहिला पाठ इतिहास लेखन पाश्चिमात्य परंपरा या पाठाची माहिती पाहणार आहोत. इयत्ता 5वी पासून 9वी पर्यंत जो इतिहास होता त्या इतिहासामध्ये आपल्याला हडप्पा संस्कृती, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास त्याच्याविषयी आपण माहिती बघितली. पण इयत्ता 10वीचा इतिहास थोडा वेगळा आहे. 10वीचा इतिहासामध्ये तुम्ही स्वतः इतिहास लेखन करावं हा उद्देश ठेवून हे इतिहास लेखन हे 10वीचा इतिहासाचा विषय आहे. त्यामध्ये प्रत्येक धडे जर आपण बघितले, सुरुवातीला इतिहास लेखन, पाश्चिमात्य परंपरा, इतिहास लेखन, भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास लेखन, भारतीय कलांचा इतिहास, या सर्व पाठांमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक पाठामध्ये इतिहासाचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग काय होतो आणि इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाच्या संधी कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला या वर्षीच्या 10वीच्या इतिहासामधून आपल्याला सगळं ते लक्षात घ्यायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यापैकीच आपल्याला आज पहिला पाठ पाहायचा आहे इतिहास लेखन पाश्चिमात्य परंपरा. इतिहास लिहायला सुरुवात कधीपासून झाली, इतिहासाची काही वैशिष्ट्ये आहेत, इतिहास लेखाला कुणी सुरुवात केली, काही विचारवंत होते, त्या विचारवंतांनी इतिहास लेखनाला सुरुवात केली होती आणि इतिहास लेखनासंबंधी त्यांचे विचार काय होते या संदर्भातली माहिती या पाठामध्ये आपल्याला पाहिजे आहे. इतिहास लेखन पाश्चिमात्य परंपरा. मग इतिहासाचा अभ्यास का करायचा, तर गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचं आकलन करणं, त्याच्यावर संशोधन करणं यासाठी इतिहास लेखन केलं जातं. आणि इतिहास लेखन ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची आपल्याला सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीचा वापर करता येतो आणि त्या आधारे सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम आपल्याला मांडता येऊ शकतात. पण इतिहासामध्ये ते शक्य नाही. प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती याचा इतिहासामध्ये वापर करता येणार नाही, कारण इतिहासातल्या घटना घडून गेलेल्या असतात, आपण त्या पाहिलेल्या नसतात, आपण त्याचं निरीक्षण केले नसतं आणि त्या घटनांची पुनरावृत्ती घडून आणता येत नाही, त्या घटना पुन्हा डबल घडून आणता येत नाही. त्यामुळे इतिहासामध्ये सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं अशक्य आहे. सगळ्यात अगोदर जो ऐतिहासिक दस्तावेज आपल्याला सापडला आहे तो दस्तावेज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला असेल ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या अगोदर तज्ज्ञाची आपल्याला आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे अक्षरांचं वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार तो संबंधित दस्तावेज अस्सल आहे की नाही ते ठरवण्यास मदत करणार. म्हणजे समजा आपल्याला एखादा दस्तावेज सापडला, ऐतिहासिक काहीतरी कागदपत्र सापडलं आणि आपण ते घेतलं आणि लगेच त्याच्यावर विश्वास ठेवला, ती कागदपत्र खरं आहे असं मानलं जात नाही. तर अगोदर त्याच्यावर त्या कागदाचा खरंच त्या काळातला आहे का, त्या काळातल्या लेखकाची भाषाशैली त्या पद्धतीची होती का, त्या काळातली ज्या अक्षरांचं वळण आहे त्या पद्धतीचं होतं का, त्यावर अधिकारदर्शक काही मुद्रा आहेत का, हे सगळं पाहिलं जातं आणि त्याच्यानंतर इतिहास तज्ज्ञ तौलानिक विश्लेषणाच्या आधारे त्याच्यावर त्याचं इतिहास लेखन करतात. आज इतिहास संशोधनामध्ये सहाय्यभूत होणाऱ्या अनेक ज्ञानशाखा आणि संस्था आहेत. नानकशास्त्र आहे, अभिलेखागार आहे, हस्तलिखितांचा अभ्यास आहे, वंशावळीचा अभ्यास आहे, पुराभिलेख आहे, अशा अनेक संस्था आहेत त्या इतिहास संशोधनामध्ये आपल्याला सतत मदत करत असतात आणि त्या आधारे आपण जास्तीत जास्त इतिहास संशोधन करू शकतो. त्यानंतर आहे इतिहास लेखनाची परंपरा. आता इतिहास लेखन म्हणजे काय, तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याची योग्य मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात. म्हणजे भूतकाळात ज्या घटना घडून गेल्यात त्याची क्रमशः संगती लावण्याची जी मांडणी आहे त्याच पद्धतीला इतिहास लेखन म्हटलं जातं. आणि इतिहासाची क्रमशः संगती लावणाऱ्या जो संशोधक असतो त्या संशोधकाला इतिहासकार म्हटलं जातं. मग ज्यावेळेस इतिहास लिहायचा आहे म्हटल्यावर इतिहासातील भूतकाळातील सगळ्याच घटनांची नोंद करणं इतिहासकाराला शक्य नाही. त्यासाठी त्याला इतिहासातील एक घटना निवडावी लागते. निवडलेली घटना आणि वापरलेला वैचारिक दृष्टिकोन यावर त्या लेखकाची भाषाशैली ठरलेली असते. म्हणजे त्या इतिहासकाराला एक विषय निवडावा लागेल आणि त्याच्यावर आधारित तर इतिहास लेखन करावं लागेल. तो जर म्हणला सगळ्या जगाचा इतिहास मला लिहून काढायचा आहे अशक्य आहे. त्याला विषय निवडावा लागेल, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, कोणता तरी एक विषय घ्यावा लागेल त्याला आणि त्या विषयाच्या आधारावर त्याला इतिहास लेखन करावं लागेल. आणि तो इतिहास लेखन करताना त्यांनी कोणता वैचारिक दृष्टिकोन अवलंबला आहे यावर त्या लेखकाची भाषाशैली ही निश्चित झालेली असते.
याच्यावर त्या लेखकाची शैली म्हणजे स्टाईल ही निश्चित झालेली असते. त्या काळातील जर आपण लेखक बघितले तर प्रत्येक लेखकाची भाषा शैली थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. मग अशा प्रकारे इतिहास लेखन करायची परंपरा प्राचीन काळातील कोणत्या संस्कृतीमध्ये नव्हती. प्राचीन काळामध्ये आता असं इतिहास लेखन केलं जात नव्हतं. म्हणजे मग त्या काळातील लोकांना इतिहास लेखनाची किंवा इतिहासाची आवड किंवा जिज्ञासा नव्हती असं म्हणता येणार. पूर्वजांकडून ऐकलेल्या पराक्रमाच्या गोष्टी, वडीलधाऱ्याकडून ऐकलेल्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळातल्या लोकांना सुद्धा भासत होती. मग ते लोक काय करायचे, गुहाचित्रांद्वारे त्यांच्या स्मृतींचं जतन करायचे, कथा कहाण्यांचं कथन करायचे, गीत पोवाड्यांचं गायन करायचे आणि त्या माध्यमातून त्यांची जी संस्कृती आहे, त्यांची जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीपर्यंत कशी पोचेल याच्यासाठी प्रयत्न करत होते. जसं मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी काही एक गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये प्राचीन काळामध्ये जे चित्र काढले होते त्या चित्रामधून आपल्याला काय जाणवतं, त्या काळातील लोकांचं जीवन कसं होतं, त्या काळातील पराक्रमाच्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला त्या गुहाचित्रांमधून मिळते. अशाच प्रकारे गीत पोवाड्यांचं गायन त्या माध्यमातून आपल्याला इतिहास माहिती होतो. आणि आधुनिक इतिहास लेखनामध्ये हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या ज्या परंपरा आहेत त्याचा साधन म्हणून वापर केला जातो. अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची किंवा ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली होती. सुमेर संस्कृतीमधले राजे त्यांच्यामध्ये झालेल्या संघर्षाच्या कहाण्या हे तत्कालीन शिलालेखामध्ये कोरून ठेवत असत. त्यातील जो शिलालेख आहे तो सर्वात जुना आहे. तो 4500 वर्षापूर्वीचा शिलालेख असून त्याच्यावर सुमेर संस्कृतीमध्ये 2 राजात झालेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा तो शिलालेख आहे. त्या शिलालेखावर सैनिकांची शिस्तबद्ध रांग आहे आणि समोरासमोर 2 सैनिक आलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये ढाली आणि भाले असलेलं ते सैनिकांची रांग आहे. त्या शिलालेखावरून आपलं असं लक्षात येतं की त्या सुमेर संस्कृतीमध्ये 4500 वर्षापूर्वी त्यावेळेस त्या राजांमध्ये संघर्ष झाला होता. तो संघर्ष सांगणारा तो शिलालेख आहे. तो शिलालेख आज सुद्धा आहे. फ्रान्समध्ये लुरू नावाचं संग्रहालय आहे, त्या संग्रहालयात तो शिलालेख आजही जतन करून ठेवलेला आहे. त्यानंतर आहे आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्य म्हणजे चांगल्या बाबी. सध्याच्या काळात जे इतिहास लेखन केलं जातं त्याच्या काही चांगल्या बाबी आहेत. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे आधुनिक इतिहास लेखन हे मानव केंद्रित किंवा आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात ही योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून आणि हे जे प्रश्न असतात ते प्रश्न मानव केंद्रित असतात. प्रश्न तयार केले जातात. रायगड किल्ला कोणी बांधला असेल, प्रश्न तयार केले जातात आणि हे जे प्रश्न असतात ते प्रश्न मानव केंद्रित असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे या प्रश्नांच्या किंवा दुसरं जर आपण वैशिष्ट्य पाहायचं म्हटलं त्या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. पुरावा असेल तरच त्याचं उत्तर, पुरावा जर असेल तरच त्याच्या पुढे इतिहास लेखन केलं जातं. त्याचबरोबर भूतकाळातील जे काही मानवी घटकांच्या समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींच्या आधारे मानवी संस्कृतीच्या वाटचालीचा वेध त्यामध्ये घेतला जातो. आणि मग या कथा मानवी किंवा देवत परंपरा, देवदेवतांच्या कथा काढण्याशी आता संबंध जोडला जातो. आधुनिक इतिहास लेखनाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की आधुनिक इतिहास लेखनामध्ये भूतकाळात किंवा पुराव्यांच्या आधारे तर इतिहास लेखन केलं जातं, परंतु भूतकाळातील मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत काय कृती केली होती त्या कृतींच्या आधारे इतिहास लेखन केलं जातं. हे सुद्धा आधुनिक इतिहास लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अशा आधुनिक इतिहास लेखनाच्या वैशिष्ट्याने युक्त इतिहास लेखनाची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये उमटलेली दिसतात. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये हिरोडोटस नावाचा एक इतिहासकार होऊन गेला आणि त्यांनी पहिल्यांदा हिस्ट्री शब्द वापरला. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. त्याने द हिस्ट्रीज नावाचे ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी हिस्ट्री हा शब्द त्याने सुरुवातीला वापरला. त्यानंतर आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. युरोपमध्ये 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली होती. वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवापर्यंत पोहोचता येऊ शकतं असा विश्वास युरोपमधील विचारवंतांना वाटत होता. त्याच काळामध्ये युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन यासंबंधी फार मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू होते. आणि जसा वेळ गेला, जसा काळ गेला तसं इतिहासामध्ये वस्तुनिष्ठतेला म्हणजे जे खरं आहे त्याला महत्त्व येत गेलं. इसवी सनाच्या 18व्या शतकापर्यंत युरोपमध्ये जेवढे विद्यापीठं होते त्या विद्यापीठामध्ये ईश्वरविषयक चर्चा आणि ईश्वरविषयक ज्ञान हेच विद्यापीठामध्ये शिकवलं जात होतं.
परंतु इसवी सन 1737 जर्मनीमध्ये गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्या विद्यापीठामध्ये पहिल्यांदा इतिहास या विषयाला स्वातंत्र्य स्थान मिळालं आणि त्याच्यानंतर युरोपातील एक विद्यापीठं ही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. इतिहास एक वेगळा विषय आहे, त्याला अनुसरून त्या ठिकाणी इतिहासाची अभ्यासाची केंद्र बनली आणि त्यानंतर इतिहास लेखनाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. त्यानंतर आहे युरोपमधले काही महत्त्वाचे विचारवंत. आपल्याला या पाठामध्ये 6 विचारवंत आहेत. इतिहास लेखन कसं करावं, इतिहास लेखनामध्ये स्वतःचं मत, त्या शास्त्रज्ञांचं काय मत होतं त्याच्यावर आधारित त्याच्यामध्ये मग रेणे देकारत आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये वॉल्टियर आहे, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, त्यानंतर लिओपोल्ड रांके, कार्ल मार्क्स यासारख्या विचारवंतांची माहिती आपण घेणार आहोत. पण ती माहिती आपण पुढच्या तासामध्ये